आप देख रहे हैं SY लाइव न्यूज। शिवसेना प्रतिनिधिमंडल ने आयुक्त राव से की मुलाकात। कोरोना काल में ठाणे महानगर पालिका के अंतर्गत विभिन्न विभागों में कार्यरत कर्मचारियों को महानगर पालिका की सेवा में बनाए रखने के लिए आंदोलन शुरू हो गए हैं। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने ठाणे मनपा आयुक्त सौरभ राव से इस मुद्दे पर चर्चा की है और आयुक्त इस पर सकारात्मक रुख अपना रहे हैं। पूर्व महापौर अशोक वैती के साथ शिवसेना का एक प्रतिनिधिमंडल इस मांग का ज्ञापन लेकर आयुक्त राव से मिला। इसलिए संभावना है कि गणेशोत्सव के अवसर पर इन कर्मचारियों को बप्पा का स्वागत मिलेगा। ठाणे से सारापुरी की रिपोर्ट। आता त्यापैकी बरेचसे लोक कोविडची कालावधी संपल्यानंतर सुद्धा ठाणे महानगरपालिकेच्या स्थापनेवर कंत्राटी कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत। यांची बरेचशी मागणी आहेत। 15 ऑगस्टला शासकीय कार्यक्रमानंतर यापैकी 200-250 लोक माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांना भेटले होते आणि तेव्हाच ऑनरेबल DCM सरांनी मला निर्देश दिला होता की यांना लगेच वेळ देऊन यांचे गारहाणे ऐकून घ्या, समजून घ्या आणि कायदेशीर पद्धतीने त्याचा काय मार्ग काढता येईल तो मार्ग सुद्धा आपण काढा। त्याच्या अनुषंगाने सोमवारची वेळ या कर्मचाऱ्यांना आम्ही चर्चेसाठी दिलेला आहे आणि त्यांच्याशी चर्चा करून त्यांचे विविध जे विषय आहेत ते समजून आपण पुढील कारवाई करणार आहे। असे सरसकट सांगता येत नाही की कंत्राटी कामगार आम्ही नियमित करणार आहे, कारण त्याचे नियम निकष आहेत। शासनाने त्याच्यासाठी कार्यपद्धती ठरवली आहे। आता महानगरपालिका क्षेत्रामध्ये आपल्याला कल्पना आहे तर साधारणतः 1774 कर्मचाऱ्यांची नवीन आपण भरती करत आहोत। यामध्ये हे कर्मचारी सहभागी होऊ शकतात परीक्षेत। नवी मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन आणि इतर म्युनिसिपल कॉर्पोरेशनने स्वतःचे जे कंत्राटी कर्मचारी आहेत त्यांना काही एज रिलॅक्सेशन दिला होता। तो विचार आम्हीही केला आहे। आम्ही सुद्धा एज रिलॅक्सेशन दिला। सो विहित प्रक्रिया पूर्ण करून त्यापैकी ज्यांची निवड होईल ते निश्चितरित्या नियमित होऊ शकतात। कर्मचारी आमचे नियमित असतील किंवा कंत्राटी असतील त्यांचे गारहाणे, त्यांची समस्या ते जाणून घेणे आणि त्याचा कायदेशीर मार्ग काढणे हा आमचा कर्तव्यच आहे। जरूर त्यांनाही आम्ही यामध्ये जे सेवा प्रवेश नियमावली आहे ती लोकलाइज नसते, अर्थात आयुक्तांना किंवा महानगरपालिकेला सेवा प्रवेश नियमावलीमध्ये बदल करण्याचा अधिकार नसतो। सेवाची जे अटी शर्ती आहे, भरतीचे जे नियम कानून आहे, दिशानिर्देश तत्व आहे ते राज्य सरकारने सर्वांसाठी निश्चित केलेले आहे। जसं मी आधी नमूद केला की यामध्ये काही एज रिलॅक्सेशन सारखा, जसे की हे अनुभवी लोक आहेत त्यांच्या अनुभवाचा लाभ कॉर्पोरेशनलाही मिळाला पाहिजे, तो आपण जरूर करू। त्याचे व्यतिरिक्त कायदेशीर प्रक्रिया जे भरतीची आहे ती त्यांना पूर्ण करावी लागेल। कोविड मधली ज्यांनी काम केलेलं आहे त्या सर्व जे कर्मचारी त्यांनी शिंदे साहेबांची यांची भेट 14 ऑगस्ट रोजी झेंडावंदनच्या वेळी आपल्या तळाफळी शिवसेना शाखा ह्या ठिकाणी घेतली। त्यावेळी कमसे कम 350 ते 400 मुलं त्या ठिकाणी आली होती आणि त्यांनी शिंदे साहेबांना ह्या गोष्टी सर्व ज्या ज्या आता आपल्याला कर्मचारी असतील ते तुम्हाला बोलतील तुमच्याशी, पण ज्या ज्या सूचना केल्या होत्या त्याप्रमाणे शिंदे साहेबांनी सकाळी दुसऱ्या दिवशी आयुक्तांशी चर्चा केली की ह्या संदर्भातली जी कोविड काळामधली मुलं आहेत त्यांना कायमस्वरूपी आपल्या सेवेत कसं करता येईल, नियमाप्रमाणे ते करण्यात यावं। त्याच्यामध्ये अजूनही काही 3 मुद्दे, एक वयाची अटीचा असेल किंवा मग त्यांचा अनुभव असेल, तो अनुभव आहे, ह्या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये अंतर्भाव करावा अशा प्रकारची शिंदे साहेबांनी सूचना दिली। आणि मला वाटतं गणपतीच्या आसपास त्या संदर्भातली एक बैठक शिंदे साहेब स्वतः आपले मुख्यमंत्री शिंदे साहेब हे घेतीलच। त्याचप्रमाणे जे कर्मचारी आहेत त्यांच्यातले 2-4 ते 5 कर्मचाऱ्यांशी बोलण्यासंदर्भात आयुक्तांनी देखील सकारात्मक भूमिका दिलेली आहे। पुढच्या आठवड्यात त्यांची देखील एक बैठक होईल आणि त्यांचे प्रश्न आहेत ते सोडवण्याच्या दृष्टीने नक्की प्रयत्न केले जातील। शिंदे साहेबांनी आपण पाहिला की आम्ही कमी फिरत होतो कोविड काळामध्ये, पण शिंदे साहेब त्यांना सर्वांना माहिती आहे की शिंदे साहेब मॅक्झिमम कोविड काळामध्ये सर्व हॉस्पिटल असतील सर्व विभागामध्ये फिरत होते आणि ही मुलं देखील तशाच प्रकारे सर्व काम करत होती। त्यांना कुठेतरी आता एक आशेचा किरण आहे की ही जी भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे यामध्ये त्यांना जास्तीत जास्त आपल्या ह्या मुलांना कसं सेवेत कायम करता येईल ह्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहे। आपल्याला ठाऊक असेल की ही मेगा भरती काढण्यासंदर्भात देखील माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी आयुक्तांना आदेश दिले होते आणि तशा प्रकारची ही भरती आज निघालेली आहे। ह्याच्यामध्ये ठाणेकरांनी मॅक्झिमम सहभागी व्हावं, असं नको होता की आपले ठाणेकर बाजूला राहिले आणि इतर कोण त्या ठिकाणी भरतीमध्ये आले। इथं मुलं आहेतच पण इतरही काही जॉब आहेत त्याच्यामध्ये देखील त्यांनी
भरतीमध्ये सहभागी होत. तसं आपण मागच्या वेळी म्हटलं होतं की आम्ही 5 जण होतो, अजूनही काही आमचे सहकारी होते. गणेश उत्सवापूर्वी जे 2019च्या नंतर जे सेवानिवृत्त झाले कर्मचारी त्यांना 7वा वेतन आयोगाचे 2 हप्ते मिळावे तशा प्रकारची देखील आम्ही मागणी केली होती आणि ते देखील हप्ते आज किंवा उद्यामध्ये सुरू होत आहे. आणि एक चांगला गणेश उत्सवापूर्वी त्यांचं जे काही रक्कम आहे ती देखील मिळणार आहे आणि गणेश उत्सवासाठी खर्चाची